आज 5 ते 6 महिन्याच्या नंतर सगळे मित्र एकत्र जमले. ही बघा आमची मित्रमंडळी. या खडकाच्या आतमध्ये बघा ना भाऊ कसं पाणी आहे. पण हे सुंदर पाणी पाता पाता असं घसरलो ना भाऊ जोरात. राधेश्याम मित्रांनो, मी तुमचा बद्री. पुण्यावरून मित्र घरी आले असं समजल्याच्या नंतर लगेच गाडी घेतली आणि त्यांना भेटायला गेलो. पण गाडी लई जोरात चालत होते म्हणून मी त्यांना एकदा म्हणूनच टाकलं. तेवढ्या तिथं रसवंती दिसली. त्यांना म्हणलं चला गाडी आता एकदा रस पिऊनच घेऊ. रस प्यायला बसलो तर हा बघा कसा गपा गपा खातोय. तेवढ्यात रस आला. लगेच सगळ्यांनी चेअर्स केलं. तर याला बघा कसा ठसका लागलाय. चला मग तुम्हाला आमचा एक मित्र दाखवतो. अय बाळा, तू कितवीला आहे रे? 12वीला. आमचे मित्र फक्त दिसायला लहान आहे बरं का, पण कीर्तीलाही महान आहे. इथे रस्ता एवढा खराब होता का आमची सतीश भाऊची गाडीच पडत होती. पण शेवटी या ठिकाणी आम्ही पोहोचलोच. हे ठिकाण उसोद आणि देवठणामध्ये असणारी जी पूर्ण आहे त्या ठिकाणी आहे. आणि चणक्याची आई म्हणून ओळखलं जाणारं मंदिर सुद्धा याच ठिकाणी आहे. ती जाताना आमचे मित्र एवढे धावत होते ना, डायरेक्ट थकूनच गेले. मग काय सुंदर दर्शन घेतलं, इथला नजारा बघितला आणि सांगता मित्राला सांगितलं की इथं दगडाव ठेवल्याच्या नंतर लग्न होतंय की लगेच आमचा मित्र इथं दगडाव ठेवू लागला. परत निघलो लगेच यांची मस्ती सुरू झाली. जाऊ द्या, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये येऊन कसं वाटतंय? आता इंस्टाग्राम, युट्यूब सगळं बंद पडणार.